आज बारामतीत विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान होतंय, ज्याची मतमोजणी 4 मेला होणार आहे. खरं तर ही पोटनिवडणूक पवार घराण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र असं असलं तरी जर कधी सुनेत्रा पवार निवडून आल्या तर त्या फक्त 3 वर्षच आमदार असणार आहेत. कारण राष्ट्रवादीच्या एका नेत्याने 2029 मधील उमेदवारीवर आत्तापासूनच दावा ठोकलाय. आता तो नेता कोण आणि त्याने नेमकं काय म्हटलंय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा. तर जसं की आपल्याला माहिती आहे, 28 जानेवारीला बारामती विमानतळावर उतरताना अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं. त्यामुळे बारामतीच्या विधानसभेची ही जागा रिक्त झाली. पण तुम्हाला सांगते, 1991च्या पोटनिवडणुकीपासून ते अखेरपर्यंत म्हणजे 2026 पर्यंत बारामतीची ही जागा अजित पवारांनी कधी सोडली नव्हती. त्याआधी 1967 पासून ती जागा शरद पवारांची होती. म्हणजे गेल्या 55 पेक्षा अधिक वर्षांपासून बारामती पवारांचीच आहे. अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून तब्बल 8 वेळा आमदारकी मिळवली होती. पुढे दादांच्या निधनानंतर 3 दिवसातच पक्षाने हालचाली सुरू केल्या. 31 जानेवारीला राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पुढे 26 फेब्रुवारीला त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरही नियुक्त करण्यात आलं. दरम्यान घटनेच्या कलम 164(4) नुसार शपथ घेतल्यापासून 6 महिन्यात विधानसभेचं सदस्यत्व सुनेत्रा पवार यांना मिळणं बंधनकारक आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. बरं, आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, तो म्हणजे 2029च्या विधानसभा निवडणुकी संदर्भात जय पवारांनी मोठं विधान केलंय. 2029च्या विधानसभा निवडणुकीत मी उमेदवार असावं अशी लोकांची इच्छा आहे, असं विधान जय पवारांनी केलंय. त्यामुळे 2029 मध्ये जय पवार अजितदादांचे वारसदार असणार का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. बारामतीची पोटनिवडणूक होत असतानाच बारामतीत दादांचे वारसदार कोण, हा सवाल सर्वांच्याच मनात आहे. अशातच अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी केलेल्या या विधानामुळे आता चर्चा होऊ लागली आहे. जय पवार यांनी सांगितलंय की बारामतीमधून 2029ला मी उमेदवार असावं असा बारामतीकरांना वाटतंय आणि ही लोकांची इच्छा आहे. पण माझी अपेक्षा आहे की मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं. आता त्यांच्या या विधानामुळे दादांचे वारसदार जय पवार होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. एकंदरीत पाहता बारामती इक्वल्स टू पवार घराणं असं समीकरण असताना पार्थ पवार यांना ऑलरेडी राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. दुसरं म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद तसंच आमदारकी असणार आहे. त्यामुळे बारामतीकरांचा कल आणि त्यांची इच्छा लक्षात घेता 2029 मध्ये आता जय पवार अजितदादांचे पुढचे वारसदार असणार का, याकडेच आता सर्वांचंच लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.